नमस्कार मंडळी. आता तुम्ही विचार करत असाल की नेहालचं केळवण तर मगाशीच झालं होतं, मग आता पुन्हा का केळवण केलं, का सजावट केली? तर खरं तर जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की केळवण हे सगळ्यात आधी नवऱ्या मुलाची किंवा नवरी मुलीची आई करत असते. त्यानंतर त्यांना घरी जेवण करता येत नाही अशी प्रथा आहे. मग ज्या दिवसापासून केळवण धरलं त्या दिवसापासून नातेवाईक मित्रमंडळी आपल्याला जेवायला बोलवत असतात. तर नेहाल हा माझा कझन आहे, माझ्या मोठे बाबांचा मुलगा, आणि त्याला मी दत्त जयंतीच्या दिवशी माझ्या घरी जेवायला म्हणजेच केळवणाला बोलवलं होतं. तर मला आधीपासूनच हौस होती की मी त्याच्यासाठी खूप छान सजावट करणार आहे. आणि शनिवारी मी त्याला बोलवलं होतं, त्याच्यामुळे मला शुक्रवारी ही तयारी करणं भाग होतं. शुक्रवारी सुट्टी तर नव्हती, पण रात्री फार उशिरा मग मी ही सुरुवात केली तयारीसाठी. सगळं झेप्टोवरून मागवून घेतलं आणि केळवण वगैरे लिहून घेतलं, लायटिंग्स वगैरे मागवल्या होत्या, सगळं डेकोरेशनचं सामान मागवलं आणि दुसऱ्या दिवशी उठून मग स्वयंपाक केला. तर त्याला तर फक्त खिचडी कढी खायची होती, पण ह्यांचं म्हणजे त्याच्या जिजूंचं असा हट्ट होता की नाही, तू त्याच्यासाठी सगळा छान स्वयंपाक बनव. त्यामुळे मी बटाट्याची भाजी, पुरी, वाटाण्याची पुरी आणि ऑफकोर्स खिचडी कढी त्याला खायची म्हणून खिचडी कढी बनवली होती. आणि गोळाचं म्हणून बासुंदी आणि खीरसुद्धा बनवली होती. मी विचार केला होता की जिलेबी पण आणेन, पण तो जास्त गोड खात नाही, त्यामुळे फक्त मी माझ्या हाताने छानशी खीर बनवली होती. तर त्या दिवशी ॲक्च्युली दत्त जयंतीसुद्धा होती, त्यामुळे त्याचा केळवणाचा कार्यक्रम संपल्यानंतर मग आम्ही दत्ताच्या मंदिरात गेलो आणि तिथेच महाप्रसादसुद्धा घेतला होता. पण घरात मात्र दत्तांना म्हणजे माझ्या स्वामींना आणि देवांना नैवेद्य दाखवून मग त्याला आम्ही त्याचं केळवण केलं. तर तुम्ही बघू शकता मी प्रॉपर छान ताट बनवलं आहे. पापड, कुरडई, भजी आणि गोडाचे 2 पदार्थ आणि सगळे दाल खिचडी वगैरे बनवलेलं आहे. कढी मात्र मी सर्वात शेवटून बनवली म्हणून तुम्हाला ताटात दिसत नसेल, पण मी त्याच्यासाठी कढीसुद्धा बनवली होती. आणि बाहेर रांगोळी न काढता मी विचार केला की छान घरातच सजावट म्हणून रांगोळी काढावी. थोडं घाईघाई झाली होती, त्यामुळे मी एकदम सिंपल रांगोळी काढली, पण सुंदर काढायचा मी प्रयत्न केला. आणि ही सगळी सजावट माझ्या अहोंनी म्हणजे नवरदेवाच्या जिजूंनी केलेली होती. आणि तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि माझे हजबंड ॲक्च्युली खूप जास्त क्रिएटिव्ह आहेत, ते मेहंदीसुद्धा खूप छान काढतात. एखाद्या दिवशी त्यांच्या मेहंदीचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड करेन. बाकी रांगोळी वगैरे मी केली यावेळी आणि असंच थोडंफार डेकोरेट केलं. आतापर्यंत तो येऊन गेलेला होता, त्याच्यामुळे मग मी त्याचं ताट सजवायला घेतलं आणि ताटात मग सगळे पदार्थ हळूहळू वाढले. आधीचं जे ताट होतं ते स्वामींचं होतं, नैवेद्याचं होतं, आणि नंतर मग मी नेहालचं पान वाढत होते. पान का वाढलं हा प्रश्न आता तुम्हाला पडेल. केळवण म्हणजे मुळातच केळीच्या पानावर जेवण अशी आख्यायिका म्हणजे असं प्रथा आहे. तर केळीचं पानच का, तर केळीचं पान हे छान हिरवंगार आणि पसरट असतं. तर त्याच प्रकारे सुखसमृद्धी आणि सृजनशीलता आयुष्यात राहावी, त्यांचं वैवाहिक जीवन खूप छान फळलेलं फुललेलं असावं या हेतूने, समृद्ध असावं ह्या हेतूने केळवणाची प्रथा आरूढ झाली असं कदाचित आहे. म्हणजे असं कुठेतरी मी ऐकलं होतं, माझ्याकडे ठोस पुरावा नाही आहे त्याच्यासाठी. ओके, तर मी अशा प्रकारे त्याचं पान वाढून घेतलेलं आहे. ती होती मटरची कचोरी, आणि मला वाटतं मी स्वामींच्या नैवेद्यात मटर कचोरी ठेवायला विसरले होते. कचोरी कमी आणि पुरी जास्त होती ती. आणि मी छान छान दिवेसुद्धा लावलेले होते त्याला जेवायसाठी. त्यानंतर मी त्याला इन्व्हाइट केलं, पानावर बसवलं, त्याचं औक्षण केलं, त्याच्यासाठी खूप खूप बेस्ट विशेष दिल्या. ती देवघरावरची लायटिंग तुम्ही बघत असाल ना, ती सुद्धा ॲक्च्युली आम्ही याच्याच डेकोरेशनसाठी मागवली होती केळवणाच्या, पण ती फिक्स बसे ना कुठे, म्हणजे तिथे छान दिसत नव्हती ती, त्यामुळे मग देवघराला ती जास्त छान दिसली, त्यामुळे आम्ही तिथेच लावून घेतली तिला. तर त्याचे औक्षण झाल्यानंतर त्याच्या जिजूंनी त्याला गिफ्ट्स दिले.
ऑफकोर्स नारळ आम्ही दिलं नाही, कारण नारळ खाणं होत नाही, त्यामुळे यावेळी शहाळं दिलं होतं आणि त्यालाही डेकोरेशन आवडलं होतं, त्यामुळे याची छोटीशी क्लिप बनवली. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.